नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या अद्रक पिकाचे नियोजन तसेच आता आपण या परिस्थितीमध्ये या अद्रकला कुठले ड्रिपद्वारे वॉटर सोल्युबल खताचे ग्रेड वगैरे देणार आहोत यासाठी आपण या ठिकाणी आता व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, वरचे शेंडे हे थंडीमुळे पूर्ण करपून गेलेले आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला आता डेव्हलपमेंट जी अद्रक पिकासाठी न्यूट्रिशन अपटेकिंगसाठी जे द्यायचं आहे ते आपण या ठिकाणी सांगणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जर आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता आपण या ठिकाणी आपली माहिती सांगणार आहोत. आपण मित्रांनो या परिस्थितीमध्ये आता मुळ्यांच्या वाढीसाठी थोडंसं काम करणार आहोत, ज्यामध्ये रूट गुरु हे आपण रॅक्लोटो या कंपनीचं हे ड्रिप ॲप्लिकेशन या ठिकाणी वापरणार आहोत. आणि यामध्ये NPK 01617 हा ग्रेड आहे. हे जे आपण रूट गुरु वापरत आहोत यामध्ये रूट गुरुमध्ये हायली कॉन्सन्ट्रेटेड अमायनो ॲसिड तसेच ह्युमिक ॲसिड या गोष्टींचा समावेश यामध्ये आहे. सोबतच आपल्याला फॉस्फरस प्लस पोटॅश हे देखील यामध्ये ॲड करून आपल्याला दिलेलं आहे. त्यासोबत आपण या ठिकाणी बघू शकता की आपण कशा स्वरूपामध्ये आपल्याला याचा उपयोग होतो, जे की फॉस्फरस आहे. फॉस्फरस हा 16% वेट बाय वेट आणि पोटॅश हे 17% वेट बाय वेट या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलं आहे. आणि सोबत आपण याच्यासाठी अद्रक पिकाच्या मुळ्यांच्या वाढीसाठी तसेच अद्रक पिकाला हिवाळ्यामध्ये थोडीशी ऊब निर्माण व्हावी यासाठी गुळाचा वापर करत आहोत. तर सेंद्रिय गुळ हा आपण आपल्या अद्रक पिकाला एकरी 2 किलो याप्रमाणे या ठिकाणी देणार आहोत, जेणेकरून हा प्लॉट याच्यामुळे ॲक्टिव्ह राहतील. तसेच थंडीमुळे याला कुठल्याही प्रकारच्या डॅमेजेस म्हणजे तडे वगैरे जाणार नाही, अशी आपण या ठिकाणी काळजी घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला हे ग्रेड कसे वाटले हे आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.